देवाची ये दारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येला, हरी मुके मना पुण्याची गणना कोण करी. आता या हरिपाठातल्या ओळी ऐकल्यावर आपल्याला एकाच व्यक्तीचं ध्यान आलं असेल, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या हरिपाठातील ओळी प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून जातात. आता आषाढी वारी तोंडावर आलेली आहे आणि आषाढी वारी म्हटलं की अनेक संतांच्या पालख्या या पंढरपूरमध्ये जातात. हरिनामाच्या गजरामध्ये या पालख्या पंढरपूरमध्ये जातात. त्यातच 4 सख्या भावंडांच्या पालख्या या पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या काठी जाऊन मिळतात. परंतु या 4 सख्या भावंडांच्या पालख्या ह्या चंद्रभागेच्या काठी एकत्र जरी मिळत असल्या तरी त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दिवशी निघतात आणि मग आषाढी वारीला चंद्रभागेच्या काठी जाऊन मिळतात. तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का की ही 4 सख्खी भावंड आहेत आणि त्यांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणावरून कशा निघतात बरं? असा प्रश्न आलाच असेल. ही 4 सख्खी भावंड कोणती आहेत? तर पहिले म्हणजे संत निवृत्ती महाराज, त्यानंतर दुसरे आहेत ते संत ज्ञानेश्वर माऊली, तिसरे आहे ते संत सोपान काका आणि चौथी त्यांची सगळ्यात छोटी बहीण ती म्हणजे मुक्ताबाई. सध्या मुक्ताबाईची पालखी इतकी वाजत गाजत जात आहे की हरिनामाचा गजर हा सर्वत्र त्यांचा पसरलेला तुम्हाला दिसून येत असेल. तर हे 4 सख्खी भावंडे आहेत आणि या 4 सख्ख्या भावंडांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणावरून का निघतात त्यामागे एक मोठा आणि अटळ इतिहास आहे आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचं एक नात्याचा अतूट गंध यामधून दरवळताना आपल्याला दिसून येणार आहे. म्हणूनच प्रत्येक वारकऱ्याला हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून या 4 सख्या भावंडांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणावरून का निघतात याचा एक इतिहास पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कधी थांबायची नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची. तर बघा, 4 सख्खी भावंडे, पहिले म्हणजे संत निवृत्ती महाराज, दुसरे आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली, तिसरे म्हणजे संत सोपान काका आणि त्यांची सगळ्यात छोटी बहीण मुक्ताबाई. हे 4 सख्खी भावंडे, सख्या भावंडांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात आणि चंद्रभागेच्या काठी जाऊन मिळतात. आता ज्ञानेश्वर माऊलींचा इतिहास बघितला तर ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली. अनेक संत समाधी घेतात परंतु संजीवनी समाधी घेणारा हा एकमेव संत आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आता संजीवनी समाधी म्हणजे नेमकं काय याचा एक सेपरेट व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल. परंतु ज्ञानेश्वर माऊली हे ऐतिहासिक आहेत की ज्यांनी संजीवनी समाधी घेतली. त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जेव्हा संजीवनी समाधी घेतली त्यानंतर अवघ्या 1.5 वर्षातच त्यांच्या 4ही भावंडांनी, त्यांच्या राहिलेल्या 3ही भावंडांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना हे आपल्या भावाने घेतलेली आहे, आपला भाऊ या जगात नाही हे पचवणं अशक्य होतं म्हणून त्यांनी ही स्वतः जिवंत समाधी घेतलेली आहेत. हा इतिहास नेमका काय आहे तर संत ज्ञानेश्वर माऊली यांनी संजीवनी समाधी घेतल्यानंतर अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत 3ही भावंडांनी जिवंत समाधी घेतली. तर त्यामध्ये पहिले आहे ते म्हणजे संत निवृत्ती महाराज. संत निवृत्ती महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतल्यानंतर थोड्याच दिवसात नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला निघून गेले आणि त्यांनी तेथे जिवंत समाधी घेतली. त्यानंतर दुसरे आहेत ते म्हणजे संत सोपान काका. सोपान काकांनी सुद्धा थोड्याच दिवसामध्ये सासवडला गेले आणि सासवडमध्ये जिवंत समाधी घेतली आणि त्यानंतर त्यांची सगळ्यात छोटी बहीण आहे ती म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाईने सुद्धा जळगावला गेली आणि ताफी नदीच्या काठी त्या गुप्त झाल्या. अशा 3ही भावंडांनी नंतर ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवनी समाधीनंतर या जगाचा 1.5 वर्षामध्येच निरोप घेतला. यामधून त्यांचं एक अतूट प्रेम आणि नातं आणि त्यावेळचं संतांचं एकमेकाबद्दल किंवा एकमेकांच्या भावंडाबद्दल नातं काय होतं हे तर दिसून येतच आहे. परंतु त्यांनी त्याचा इतिहास महत्त्वाचा हा आहे की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी समाधी घेतल्या होत्या. आता निवृत्ती महाराजांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली होती, त्यामुळे त्यांची पालखी तिथून ते पंढरपूरला प्रस्थान होते. त्यानंतर
दुसरे म्हणजे सोपान महाराज यांनी सासवडला समाधी घेतली होती, त्यांची पालखी तिथून निघते आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ही आळंदी देहूमधून निघते आणि शेवटचं म्हणजे सोपान महाराज मुक्ताबाईची पालखी ही ताफी नदीच्या काठून निघते. तर हा अतिशय महत्त्वाचा इतिहास आहे चारही भावंडांसंदर्भातील, त्यामुळे हा प्रत्येक वारकरी भक्ताला माहीत असणं गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकरी भक्तांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका अपडेट सोबत. तोपर्यंत